MS24 मराठी न्यूज निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। झाड कोसळून वाहतूक खोळंबली, महावितरणचे नुकसान। नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांतून तीव्र संताप। आज शुक्रवार दुपारी ईश्वरपूर कापूसखेड रस्त्यावर एक मोठे झाड अचानक रस्त्यापलीकडे असणाऱ्या पत्र्याच्या शेडवर आणि विजेच्या तारांवर कोसळल्याची दुर्घटना घडली। यामुळे महावितरणच्या विजेच्या तारा तुटून काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र नगरपालिकेच्या अनास्थेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदर झाड मागील 15 दिवसांपासून धोकादायक स्थितीत होते आणि कधीही पडण्याच्या मार्गावर होते। धोका ओळखून परिसरातील स्थानिक नागरिकांनी हे झाड तातडीने हटवण्याची लेखी व तोंडी तक्रार पालिका प्रशासनाकडे केली होती। मात्र नगरपालिकेच्या संबंधित विभागाने या गंभीर तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। पालिकेच्या या निष्काळजीपणामुळेच आज ही दुर्घटना घडल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे। आज दुपारी हे झाड अचानक रस्त्यापलीकडे असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडवर कोसळले। झाड पडल्याने मुख्य विजेच्या तारा तुटल्या। घटना घडताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला आणि वीज पुरवठा खंडित करण्यास सांगितले। नागरिकांच्या या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ आणि मोठी जीवितहानी टळली। हा रस्ता अत्यंत गजबजलेला असून दिवसभर येथून वाहनांची आणि नागरिकांची मोठी ये-जा सुरू असते। जर प्रशासनाने वेळेवर तक्रारीची दखल घेऊन हे झाड हटवले असते तर आज पत्र्याचे शेड आणि विजेच्या तारांचे नुकसान झाले नसते, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली आहे। सुदैवाने आज कोणाचाही जीव गेला नाही, पण प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत होते का, असा संतप्त सवाल आता ईश्वरपूरकर विचारत आहेत। घटनेनंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। पालिका आणि संबंधित विभागाने तात्काळ रस्ता मोकळा करून धोकादायक झाडे हटवावीत, अशी ठाम मागणी नागरिकांकडून केली जात आहे।